तर नमस्कार मंडळी, मी कांचन नवमुखीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मेथीचा आणि कांद्याचा स्टफ असा पराठा. तुम्ही ते बघू शकतात किती मस्तपैकी खरपूस पराठा खाण्यासाठी झाला आहे, तितकाच टेस्टी पण आहे. इथं आपण कांदा वापरला आहे, मेथीची भाजी आणि थोडंसं बेसन. खूप छान टेस्टी होतो. चला तर बघूया रेसिपी कशी करायची आहे ते. इथे मेथीची एक जोडी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मेथी मी बारीक कापून घेतली. याच्यापेक्षा बारीक कापली तरीही चालेल. त्यावर घेतलेला आहे कांदा. आता कांदा मी थोडा इथे जास्त घेतला आहे, 3 कांदे आहेत. अद्रक लसूण आहे, जे मी थोडंसं मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. आणि त्याबरोबर आहे थोडीशी लवंग, काळी मिरी आणि दालचिनी. अद्रक लसूण बारीक करतात ते त्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे. त्याला टाकत आहे जिरं थोडंसं फ्राय करायचं आहे. त्यामध्ये टाकत आहे लसूण, फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे कांदा. आता कांदा उभा चिरून घेतला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही द्यायचं वाढत पण टाकू शकता. आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला की त्यामुळे टाकलं आहे चण्याडाळचं पीठ, यानी की बेसन. आता ही चण्याडाळचं पीठ कच्चं आहे म्हणून छान खमंग असं हे मी भाजून घेणार आहे 2 ते 3 मिनटं. जोपर्यंत मस्त पिठाचा वास सुटत नाही ना भाजताना, तोपर्यंत एक खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, चण्याडाळचं पीठ पण इथे खमंग भाजलं गेलं आहे. इथे टाकत आहे अद्रकची पेस्ट, जे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं, आणि चवीनुसार मीठ. थोडासा हिंग पण ॲड केलेला आहे. आणि गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी, धना जिरा पावडर. मसाला तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त पण करू शकतात. पण स्टफ पराठा आहे आणि मेथीची भाजी त्यामध्ये अजून पडणार आहे, म्हणून थोडंसं तिखट बनवायचं आहे, म्हणजे पराठा छान टेस्टी होतो. आता इथे बारीक चिरलेली मेथी टाकणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भाजी एक 2 ते 3 मिनटं आपण चांगली इथे फ्राय करून घ्यायची आहे. मेथीची भाजी आहे, शिजायला फारसा वेळ लागत नाही. त्याचबरोबर पराठ्याबरोबर पण इथे शेकले जाणार आहे, म्हणून थोडीशी कच्ची राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. भाजी शिजून थोडीशी कमी झाली की तुम्ही ते बघू शकता, थोडंसं पाण्याचा झटका मारायचा आहे. आणि अजून फक्त 2 ते 3 मिनटं ही भाजी मी फ्राय करून घेणार आहे. आता इथे परफेक्ट अशी आपली भाजी रेडी झाली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे स्टफिंग आपण चांगलं ते थंड करून घेणार आहोत. नंतर हे पराठा स्टफ करणार आहे. वरतून थोडीशी तीळ टाकणार आहे आणि लिंबाचा रस पण टाकणार आहे, त्याने पराठा छान टेस्ट होईल. लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण वापरू शकता. स्टफिंग मी इथे छान थंड करून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात, मस्तपैकी मोकळं स्टफिंग झालं आहे. नसेल तर ते हाताने व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे. आता इथे नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलं आहे, किंवा तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र घेऊन पण डो रेडी करू शकतात. आता नॉर्मल हे गव्हाचं पीठ आहे, जसं पोळी बनवतो त्याचंच पीठ आहे. आता ही थोडीशी पोळी मी सुकं पीठ लावून लाटून घेणार आहे. ह्या प्रकारे त्यात भरायचं आहे आपलं स्टफिंग.
व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. आणि हाताने अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. सुकं पीठ घ्यायचं आहे आणि पराठा मस्त मी लाटून घेणार आहे. स्टफ पराठा हा थोडासा जाडच असतो, जास्त पातळ लाटला जात नाही, म्हणून थोडा जाडच हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. आणि हलक्या हाताने लाटायचं आहे, नाही तर स्टफिंग आपलं बाहेर येऊ शकतं. तव्यावर टाकला आहे, लगेच मी तेल तूप सोडून घेते. एका साईडने पराठा थोडा भाजून घ्यायचा आहे, दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचा आहे. नंतर तेल टाकणार आहे आणि तेल टाकून दोन्ही साईडने छान खमंग होईपर्यंत पराठा हा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने पराठा थोडा भाजला केला की तेल टाकणार आहे, किंवा तुम्ही तूप किंवा बटर पण पराठा भाजू शकतात. आणि खरपूस होईपर्यंत, छान लाल होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडनी पराठा इथे खमंग असा भाजला गेला आहे. मस्त अशा प्रकारे दाबून भाजायचा आहे, म्हणजे पराठा छान सगळीकडनं व्यवस्थित भाजला जातो. बघा, तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन असा कलर आला आहे. गरम गरम पराठा हा खायला एक नंबर लागतो. इथे आपला मेथीचा, कांद्याचा आणि बेसनचा पराठा रेडी झाला आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणते करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. बघितल्याबद्दल धन्यवाद.